कृष्णा बापट हे एक साधे कष्टाळू शेतकरी होते. त्यांचा जन्म एका छोट्या खेड्यात झाला होता आणि त्यांनी संपूर्ण जीवन आपल्या जमिनीवर कष्ट करत घालवले. आपल्या मुलांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं. त्यांनी त्यांच्या जमिनीवर कष्ट करून त्यांची शिक्षणं पूर्ण केली. राजेश, सुरेश आणि महेश हे त्यांचे 3 मुलं होते. कृष्णाजीने आपल्या मुलांसाठी सर्व गोष्टींची सोय केली होती. त्यांनी आपलं शिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करावं आणि मोठं माणूस व्हावं ही त्यांची इच्छा होती. कृष्णाजीच्या पत्नीचं निधन झाले तेव्हा मुलं अजून लहान होती. तेव्हा कृष्णाजीने आपल्या पत्नीच्या इच्छेनुसार मुलांना वाढवण्याचा आणि त्यांना योग्य शिक्षण देण्याचे व्रत घेतले. त्यांनी आपल्या मुलांसाठी दिवस रात्र कष्ट केले. त्यांना कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. मुलं मोठी होऊन शहरात जाऊन नोकरी करू लागली आणि कृष्णाजीला वाटलं की आता त्यांचं जीवन सुखात जाईल. मुलं मोठी झाली तशी त्यांच्या वागण्यात आणि विचारात बदल झाला. सुरुवातीला ते कृष्णाजीला नियमितपणे भेटत असत, पत्र लिहत असत आणि त्यांची विचारपूस करत असत. परंतु जसजसं शहरात त्यांची कामं वाढू लागली तसतसं कृष्णाजीच्या मुलांचं त्यांच्याशी असलेलं नातं हळूहळू ढासळत गेलं. एके दिवशी कृष्णाजीला सुरेशचा फोन आला. सुरेश म्हणाला की त्याच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पैशांची गरज आहे. कृष्णाजीने आपल्या सर्व जमिनींची विक्री केली आणि मिळालेल्या पैशांचा मोठा हिस्सा सुरेशला पाठवला. पण त्या पैशांचा उपयोग सुरेशच्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल अशी अपेक्षा होती. ती पूर्ण झाली नाही. सुरेशने ते पैसे अनावश्यक खर्चावर उधळले. कृष्णाजीच्या मनात मुलांबद्दल विश्वास हळूहळू कमी होत गेला. परंतु त्यांनी अजूनही आपल्या मुलांच्या प्रेमावर विश्वास ठेवला. एकदा त्यांच्या गावात एक मोठं वादळ आलं, ज्यामुळे त्यांच्या घराचं छप्पर उडून गेलं. कृष्णाजीने राजेशला फोन करून मदत मागितली, परंतु त्याला थंड प्रतिसाद मिळाला. राजेशने सांगितलं की त्याला आपल्या घराचे काम आहे आणि तो मदत करू शकणार नाही. कृष्णाजीला आता जाणवलं होतं की त्यांचं आयुष्य एकटेपणात आणि दुःखात जाईल. मुलांनी त्यांच्याशी असलेलं नातं हळूहळू तोडून घेतलं होतं. गावातील इतर लोकांच्या मदतीने कृष्णाजीने आपल्या घराचं छप्पर दुरुस्त केलं, परंतु या प्रसंगाने त्यांच्या मनावर खोलवर दुखापत केली. महेश हा सर्वात लहान मुलगा होता आणि तो कृष्णाजीला अधूनमधून फोनवर बोलत असे. परंतु त्यानेही एकदा कृष्णाजीला म्हटलं की त्याला आता परदेशात नोकरी मिळाली आहे आणि तो तिकडेच स्थायिक होणार आहे. कृष्णाजीच्या मनातला शेवटचा आधारही हळूहळू हरवत गेला. कृष्णाजीच्या वयामुळे त्यांच्या शरीराची शक्ती कमी झाली होती. त्यांना आता दररोजची कामं करायला त्रास होऊ लागला होता. परंतु त्यांना मुलांकडून कधीही कोणतीही मदत मिळत नव्हती. कृष्णाजीने एकदा सुरेशला फोन करून विचारलं की तो गावात येईल का, त्याला काही मदत हवी आहे. पण सुरेशने त्यांना सांगितलं की त्याच्या व्यवसायातून खूपच व्यस्त आहे आणि त्याला वेळ नाही. कृष्णाजी आता एकटे होते. त्यांच्या गावातील लोक त्यांचं आदराने वर्तणूक करत होते, परंतु त्यांच्या मुलांकडून अपेक्षित प्रेम आणि सन्मान त्यांना मिळत नव्हता. एके दिवशी त्यांना अचानक झटका आला आणि त्यांची तब्येत खूपच खालावली. कृष्णाजीने राजेशला फोन करून सांगितलं की तो खूप आजारी आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. परंतु राजेशने फोनवरच म्हटलं की तो डॉक्टरला पाठवेल आणि स्वतःला तिथे जाण्याची गरज नाही. डॉक्टरांनी तपासून सांगितले की कृष्णाजीला विश्रांतीची आणि काळजीची गरज आहे, परंतु त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हतं. काही दिवसांनी राजेश गावात आला, परंतु तोही केवळ कृष्णाजीची संपत्ती विकण्याच्या उद्देशाने आला होता. त्याने आपल्या वडिलांच्या मालकीची जमीन विकण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी वडिलांवर दबाव आणला. कृष्णाजीने राजेशला नकार दिला आणि त्यांचं वागणं पाहून त्यांच्या मनात संताप आणि दुःख यांची भावना निर्माण झाली. त्यांनी आपल्या मुलांना वाढवण्यासाठी केलेल्या कष्टांची आठवण झाली, परंतु त्यांच्याकडून मिळणाऱ्या वागणुकीने त्यांचं मन चूर झालं होतं. राजेशने आपल्या वडिलांवर आणखी दबाव आणण्यासाठी आपल्या भावांना बोलवलं. सुरेश आणि महेशही गावात आले. त्यांनी एकत्रितपणे कृष्णाजीच्या जमिनी विकण्याचा आग्रह धरला. त्यांना वाटत होतं की जर त्यांनी जमिनी विकल्या तर त्यांना भरपूर पैसे मिळतील
आणि त्यांचं भविष्य सुरक्षित होईल. कृष्णाजीने आपल्या मुलांच्या मनातील लोभ आणि स्वार्थ पाहिला आणि त्यांच्या मनातला शेवटचा आशेचा किरणही विझला. त्यांनी ठामपणे जमिनी विकण्यास नकार दिला. त्यांच्या मुलांनी त्यांच्याशी जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्णाजीने आपला निश्चय बदलला नाही. शेवटी आपल्या मुलांच्या वागण्याने त्रस्त होऊन कृष्णाजीने गावातील सरपंचाच्या घरी गेले आणि आपल्या मुलांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सरपंचांनी गावातील इतर लोकांना बोलवलं आणि एक बैठक घेतली. त्यात कृष्णाजीने आपल्या मुलांच्या वागणुकीबद्दल सांगितलं आणि त्यांच्या मुलांनी काय केले हे उघड झालं. गावातील लोकांनी कृष्णाजीच्या मुलांना चांगलाच धडा शिकवला. त्यांनी राजेश, सुरेश आणि महेशला सांगितलं की जर त्यांनी आपल्या वडिलांवर आणखी कोणताही दबाव आणला तर त्यांना गावातून बाहेर काढलं जाईल. या धमकीने घाबरून मुलांनी आपल्या वडिलांवरचा दबाव कमी केला. परंतु कृष्णाजीचं मन आता त्यांच्या मुलांकडून फारसं लांब गेलं होतं. त्याला जाणवलं की त्यांच्या मुलांनी त्यांचं प्रेम आणि त्यांची कदर कधीच केली नव्हती. त्यांनी ठरवलं की आता आपलं उरलेलं जीवन ते आपल्या गावातील लोकांच्या सहवासात शांततेत घालवतील. कृष्णाजीने आपलं उरलेलं जीवन गावातल्याच छोट्या घरात शांततेत घालवण्याचा निश्चय केला. परंतु एकटेपणाचा भार त्यांच्या मनावर दिवसेंदिवस वाढत गेला. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घडीला त्यांच्या मुलांची आठवण येत होती. त्यांचं हृदय मुलांच्या वागण्याने तुटत होतं, परंतु त्यांनी आपलं दुःख कोणालाही कधीच सांगितलं नाही. गावातील लोकांनी त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला, पण त्या वयात एकटेपणाचं दुःख कधीच दूर होत नाही. कृष्णाजीने आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचं ते आठवायचं की कधी आपल्या मुलांना उचलून फिरायला घेऊन जायचं, त्यांच्या लहानपणीचे त्यांच्यासाठी खेळणी आणायची, त्यांच्या शिक्षणासाठी केलेले कष्ट आठवायचे. या सगळ्या आठवणी त्यांच्या मनात एक वादळ तयार करत होत्या. त्यामुळे ते अधिकच एकटे वाटू लागले. कृष्णाजी गावातल्या मंदिरात जाऊन आपल्या मनातील पीडा देवाला सांगायचे, परंतु त्यांचं मन इतकं शांत होत नव्हतं. त्यांना जाणवलं की आपलं जीवन आता संपण्याच्या मार्गावर आहे, परंतु जीवन संपण्याआधीच त्यांच्या हृदयाचं दुःख त्यांना आक्रांत करून टाकत होतं. एके दिवशी गावात एक साधू येऊन थांबला. तो गावाच्या बाहेरच्या मंदिरात मुक्कामाला होता. त्यांचं नाव स्वामी आनंदानंद होतं. गावातील लोक त्यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी जात होते. कृष्णाजीच्या शेजारणीने त्यांना सांगितले की स्वामीजींना भेटून आपल्या मनातील दुःख सांगावं, कदाचित त्यांना काही मार्ग सापडेल. कृष्णाजीने आधी या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता, परंतु एके दिवशी त्यांनी त्या साधूला भेटायला गेले. स्वामीजींनी कृष्णाजीच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखलं आणि त्यांना विचारलं, का रे बाबा, का असा उदास दिसतोस? कृष्णाजीनं आपलं सगळं दुःख स्वामीजींना सांगितलं. आपल्या मुलांकडून मिळालेली वागणूक, एकटेपणाचा बोज आणि जीवनातील फसलेल्या अपेक्षा. स्वामीजींनी कृष्णाजींना शांतपणे ऐकलं. मग हळूच सांगितलं, बाबा, जीवनात आपल्याला मिळालेलं दुःख हे आपल्याच कर्माचा परिणाम असतं. आपण जेव्हा आपल्या मुलांना वाढवतो त्यावेळी त्यांच्यावर आपलं प्रेम आणि आपली अपेक्षा वाढवतो. परंतु जर आपण आपलं प्रेम देत असताना अपेक्षांच्या जंजाळात अडकून गेलो तर ते प्रेम नाही, तो व्यापार होतो. कृष्णाजीच्या मनात स्वामीजींच्या शब्दांनी एक नवी चेतना निर्माण केली. त्यांनी विचार केला की खरंच त्यांनी आपल्या मुलांसाठी सर्वस्व दिलं, पण त्याच्या मनातलं प्रेम निखळ नव्हतं. त्यात अपेक्षांचा एक डोंगर होता. त्याला जाणवलं की जीवनाच्या या वळणावर त्यांनी आपलं समाधान स्वतः शोधलं पाहिजे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर ते अवलंबून ठेवू नये. स्वामीजींच्या भेटीनंतर कृष्णाजीच्या मनातलं काहीसं ओझं हलकं झालं. त्यांनी ठरवलं की आता आपल्या जीवनातला उरलेला काळ ते स्वतःसाठी शांततेत आणि समाधानीपणे घालवतील. त्यांनी गावातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला सुरुवात केली. कृष्णाजी आता रोज सकाळी मंदिरात जात असे, जिथे ते ध्यान करत असे. त्यांनी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ध्यानात आणि प्रार्थनेत सोडून दिली. त्यांना हळूहळू एक नवीन प्रकारची मानसिक शांतता अनुभवायला मिळाली. गावातील लोकांनी त्यांचं बदललेलं रूप पाहून आश्चर्य व्यक्त केलं, परंतु कृष्णाजींच्या चेहऱ्यावर एक शांततेचं तेज दिसू लागलं होतं.
त्यांनी आपल्या शेतात पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली. जरी त्यांची शक्ती कमी झाली होती तरीही त्यांना शेतातील माती हातात घेऊन काम करण्यात आनंद मिळत होता. कृष्णाजी हळूहळू त्यांच्या जुन्या जीवनशैलीत परत आले, परंतु आता त्यांचं मन शांत आणि निराशापासून मुक्त झालं होतं. कृष्णाजींच्या मनात आता कोणतीही अपेक्षा उरली नव्हती. ते आपल्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर होते, परंतु त्यांना आता त्याची चिंता नव्हती. त्यांना जाणवलं की जीवनातला खरा आनंद हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्याच मनात असतो. एके दिवशी महेश कृष्णाजीच्या घरी परतला. त्याला वडिलांच्या बदललेल्या जीवनशैलीबद्दल समजलं आणि त्याला कुतूहल वाटलं. त्याने कृष्णाजींना विचारलं, बाबा, तुम्ही आता इतके समाधानी आणि आनंदी कसे वाटतास? कृष्णाजीने हसत उत्तर दिलं, मुला, मी आता आयुष्याच्या सगळ्या अपेक्षांपासून मुक्त झालो आहे. जे आहे ते आनंदाने स्वीकारण्याचं शिकलो आहे. मनातील शांती हीच खरी संपत्ती आहे. महेशने हे ऐकून विचार केला की त्याच्या वडिलांपासून त्याने किती काही शिकावं, परंतु त्याने ते कधीच लक्षात घेतलं नाही. त्याने ठरवलं की आता तो आपल्या वडिलांना साथ देईल, त्यांच्या अंतिम काळात त्यांची काळजी घेईल. महेशने आपल्या वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घेतली. राजेश आणि सुरेशला हे कळलं तेव्हा त्यांनी कृष्णाजीशी संपर्क साधला आणि आपली चूक मान्य केली. त्यांनी वडिलांची माफी मागितली, परंतु कृष्णाजींनी त्यांना शांतपणे सांगितले की त्यांच्या मनात कुठलीही कटुता उरली नाही. कृष्णाजीच्या मुलांनी ठरवलं की आता ते एकत्र येऊन वडिलांच्या शेवटच्या काळात त्यांना आनंद आणि सन्मान मिळवून देतील. त्यांनी आपल्या वडिलांसाठी नवीन घर बांधलं, त्यांना आरामदायक जीवन मिळवून दिलं, परंतु कृष्णाजीचे मन आता या सगळ्यांपेक्षा वरचं होतं. त्यांना केवळ मानसिक शांतता हवी होती, जी त्यांनी स्वामीजींमुळे प्राप्त केली होती. काही महिन्यांनी कृष्णाजीने शांतपणे झोपेतच या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत स्मित होतं, जणू काही त्यांनी जीवनाच्या सगळ्या दुःखांवर विजय मिळवला होता. कृष्णाजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांच्या जीवनातील धड्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतलं. त्यांनी आपापल्या जीवनातल्या अपेक्षांना आणि लोभांना कमी करण्याचा प्रयत्न केला आणि एकत्रितपणे प्रेमाने जीवन जगण्याचा निर्णय घेतला. कृष्णाजींच्या जीवनाचा हा अंतिम अध्याय त्यांच्या मुलांसाठी आणि गावातील लोकांसाठी एक मोठा धडा होता. प्रेमाच्या आधारावर जगणं हेच खरं जीवन आहे आणि अपेक्षा आणि स्वार्थ यामुळे जीवनाचं खरं सुख हरवतं, हे त्यांना जाणवलं.